शेतकरी बंधू नमस्कार. धरतीधन ॲग्रोसेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वचन सीड्स यांचं जे कारलं आहे बटूक, या कारल्याच्या प्रक्षेत्रावरती आहोत. आपल्याबरोबर शेतकरी बंधू पण आहेत आणि वचन सीडचे जे टेक्निकल हेड आहेत पगार सर ते पण आहेत. दादा आपलं नाव सांगू शकता का? नसतो मातोमळी बरं, कोणतं वाण लावलेलं आहे आपण? वचनच बटूक. बटूक काय अनुभव राहिला आहे तुमचा बटूकबद्दल? एकदम चांगलं आहे. चांगलं म्हणजे तुमचं नाव सांगा, काय अनुभव वाटते तुम्हाला बटूकबद्दल? म्हणजे माझं नाव ज्ञानेश्वर देवदास बारी. हां मी 2 वर्ष अगोदर साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो होतो. त्यांनी रायपूर छत्तीसगडवरनं बी पाठवलं होतं मला. तर मी यांना यंदा सजेस्ट केलं की बा तुम्ही लावा. तसं साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन पण भरपूर केलं. इतर वाणांपेक्षा हे वाण व्हायरसला रोगप्रतिकारक क्षमता चांगली याची, आणि फळाची साईज, फळाचा कलर आणि मेन म्हणजे याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. बरं, शेतकरी बंधूंनो आपल्याबरोबर टेक्निकल हेड जे आहेत वचन सीडचे पगार सर, काय सांगू शकता सर याच्याबद्दल? ही जी वाण आहे सर, बटूक 208 नावाने ट्रायल दिली होती. हे जसे गणेश भाऊ आहेत, माळी साहेब आहेत, ज्ञानेश्वर भाऊ आहेत, यांना मी 3 वर्षापासून सलग ट्रायल देऊन, आणि हा पहिला वर्ष असा आहे की हे कमर्शियल क्रॉप लागलेलं आहे. तर हे जी व्हरायटी आहे लागवडीनंतर 45 दिवसात स्टार्ट होते. पहिला तोडा 45 दिवसात येतो. त्याच्यानंतर दुसरी USP म्हटली तर याची साईज, शेप आणि कलर एकदम युनिफॉर्म राहतो, आणि रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती ह्या वाणाची खूप छान आहे. व्हायरस, डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डूला खूप प्रतिकारक क्षमता आहे या व्हरायटीची. शेतकरी मधून आपल्याबरोबर अजूनही शेतकरी आहेत. दादा तुम्ही प्लॉट बघितलेला आहे, काय वाटतंय तुम्हाला वाणाबद्दल, बटूकबद्दल? प्लॉट बटुका सुपर आहे आणि याच्यामध्ये माल देण्याची क्षमता पण चांगली आहे. बरं, आणि व्हायरसला एकदम प्रतिबंध करते. बाकीच्या वाणापेक्षा ज्या मी आतापर्यंत लावले त्यामध्ये आम्हाला फार डिफरंट दिसून आला. बरं. तुम्ही आत्ताच वाण बघून आले, पूर्ण प्लॉट बघितलाय तुम्ही? तर एवढं प्लॉट फिरत असताना आपल्याबरोबर भरपूर शेतकरी बंधू इथे उपस्थित आहेत. मी प्रत्येकाला थोडंसं विचारेल की काय फरक वाटतंय तुम्हाला? बटूक खरंच चांगला आहे, म्हणजे कंपनी तर सांगते चांगला आहे म्हणून, पण तुमच्या मनात काय वाटतं या वाणाबद्दल? खरंच वाण चांगला आहे का? याच्यामध्ये काय? या वर्षी बाकीच्या वराठ्या फार खराब झाल्या आहे, पण हे वाण चांगलं वाटतं बा. म्हणजे रिझल्ट चांगला आहे या वाणाचा. रिझल्ट चांगला आहे. हा, कारण बाकीच्या पूर्ण वराठ्या फेल गेल्या आहेत. अजूनही हिरवगार आपल्याला आणि दिसेल. हे वाण हिरवा आहे. हिरवा आहे. हा, दादा तुम्हाला काय वाटलं बघून आल्यानंतर फरक? बघून आल्यानंतर म्हणजे ही व्हरायटी ना, बाकीच्या व्हरायटी आहे त्या अजून मांडूच्या वरती पण गेल्या नाही. ही व्हरायटीची क्वालिटी चांगली बघायला मिळाली. बाकीचे नुसते गुडघ्याबरोबर असतानाच ते बसून गेले. बरोबर. किती वर्षापासून दादा तुम्ही हे करताय, कारलं करताय? 8 वर्षापासून लावतो. 8 वर्षापासून करताय. ही स्टेप नाही पाहिजे अजून. ही स्टेप नाही. आता 8 फुटाचं पूर्ण काठ टोटल लागलंय, पण हा डाउनी मिल्ड पहिल्यापासून दिसून होता. तुमचं नाव सांगा पूर्ण. एकनाथ चौधरी लोहार. बरं, आपण एक प्रतिष्ठित शेतकरी आहात. तर लोहाऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी कारल्याची लागवड आहे, आणि परिस्थिती काय लोहाऱ्यामध्ये सांगण्याची गरज नाही. पूर्ण टोटल क्लास झाले प्लॉट. बरोबर. एकही वाचला नाही. एकही बसलेलं नाही. या परिस्थितीमध्ये सुद्धा बटूक तुम्ही पूर्ण प्लॉट एक बघितला? नंबर प्लॉट आहे. एक नंबर प्लॉट आहे. काय आवडलं या वनातलं वैशिष्ट्य तुम्हाला? ही सेटिंग जे ही सेटिंग एक नंबर वाटली. हिची सेटिंग जवळजवळ सेटिंग आहे, हां आणि पाला बारीक आहे, पान बारीक आहे. मेन म्हणजे हां हां. पानामुळे याच्यावर अटॅक कमी आहे. आणि हे जे सेटिंग आहे हे पानामुळे बाकीचे झाड पण दुसरं काही नाही. तर बाकीचे जाड पत्ता येतो, ते कारला छोटं येतं. हिची कारल्याची सेटिंग चांगली आहे. बरोबर. माल पण एक नंबर माल फ्रेश आहे. नमस्कार, मी पंकज पगार, प्रोडक्ट डेव्हलपमेंट हेड, वचन सीड्सकडनं. ही जी व्हरायटी आहे बटूक 208 आहे. या व्हरायटीची लागवड 25 मे रोजी केलेली आहे, आणि 25 मे रोजी सोईंग केल्यानंतर ही पहिला तोडा जो आहे 45 दिवसात पहिला तोडा आलेला आहे. आणि त्यानंतर आत्तापर्यंत आज रोजी 10 ऑगस्ट, आत्तापर्यंत 7 तोडण्या झालेल्या आहेत. या 7 तोडण्यात जवळपास 2750 किलो माल तुटून गेलेला आहे. 2750 किलो ना जवळपास. किती वेळ तोडा दादा आता? हा या 7वा आहे. 7वा तोडा आहे. हा. तर पहिल्या तोड्यापासून ते 7व्या तोड्यापर्यंत काय फरक जाणवतोय उत्पादनामध्ये तुम्हाला? हो, काय जाणवलं? कारण जसा पहिला तोडा कमी निघाला, हा. नंतर दुसरा तोडा जास्त निघाला, की तिसरा. किती क्षेत्रावरती लागवड केलेली तुम्ही? हे अर्धा एकर. अर्धा एकर मध्ये पहिला तोडा किती होता? अर्धा एकर मध्ये पहिला तोडा 2 क्विंटल होता. 2 200 किलो. 200 किलो. आता किती आहे? आता कमी कमी 700 किलो, 700 किलो, 50 किलो. बरं. 750 किलो झाला मागचा तोडा, आणि आता त्यांना अंदाज आहे की 10 क्विंटल म्हणजे 1 टन या तोड्यात निघेल. 6व्या तोड्याला तुमचा
750 निघाला होता आणि आता 10 नाही, क्विंटल सातव्या तोडाला सातव्या आता तोडाला. आठवा येईल. आठवा तोडा येईल. हा. शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता जसं कंपनीने आपल्याला सांगितलेलं आहे की जी साईज जी आहे ती एकदम युनिफॉर्म साईज आपल्याला दिसते आणि जे शेतकऱ्यांना अपेक्षित असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसीज फ्री जे क्रॉप आहे ते आपल्याला दिसेल. आज तोडणी आहे याची सेटिंग तुम्ही बघू शकता. तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला अतिशय चांगला प्लॉट हा बटूकचा इथं पाहायला भेटतोय.